सगळ्या याच्यामध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी म्हणजे कमी आहे पण दमदार आहो हे आम्ही दाखवून दिलं। आणि बरेचदा आम्हाला असं सांगितलं जातं का बच्चू कडूचं ते म्हणतं ना कोणाचं तरी मृत्यू कोणाच्या हातात असतं मेंदूत असतं, त्यांना असं वाटतं बच्चू कडूचा मरण हे पदामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पदावरून आमदारकी गेला म्हणजे बच्चू कडू थांबून जाईल, अध्यक्षपद गेलं म्हणजे बच्चू कडू थांबन। तर त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू इच्छित आहोत का बच्चू कडूचं मरण पदात नाही। आम्ही आमदारकी झाल्यानंतर सगळ्यात जास्त रन म्हणजे आमचे स्कोर जे आहे लोकहिताचा हा आमच्या आमदारकीनंतर अधिक वाढलेला आहे। म्हणून त्यांना आम्ही इशारा देतो का पद आणि एखादा जेलाची वारी बच्चू कडू थांबू शकत नाही। अभिजितराव ढेपेनं हे सगळं सांगितलंय। काय झालं याच्यामध्ये का माझ्यावर आंदोलनातली केस होती, त्याच्यात 1 वर्षाची सजा सुनावली। आता जेव्हा आपण एखादा स्टे घेतो तेव्हा तो तिथं त्या झालेल्या निर्णयाला आपण थांबा देतो म्हणजे ते थांबतं, म्हणजे तो आता अस्तित्वात नाहीये असं होतं, लक्षात घ्या। आता हे सगळं स्पष्ट आहे, हे शेमड्या पुट्ट्याला समजते, त्याला शेमूळ पुसता येते ते त्याला समजते, त्या विभागीय निबंधकाला समजलं होतं, तो बोलत पण होता बच्चू भाऊ हे सगळं बरोबर आहे पण करू काय, एवढे फोन चालू आहे। एकतर तुम्ही मला मारा नाही तर ते मला मारून टाकायचं, तर रेकॉर्ड केलं नाही म्हणून सांगतोय, नाही तर रेकॉर्डही केलं असतं तर बरं झालं असतं। आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो, एकतर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधी व न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागतो। त्यांनी मार्गदर्शन मागितलंय 13/5 त्यांनी मार्गदर्शन मागितलं, त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणते ना की भाई इतना भी कातिल हुशार हो कुछ ना कुछ छोड़ देता, या कातिलनं काय केलं इथं हा सोडून दिलेला आहे। ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं। हे हाईट आहे बरं, हे सगळ्यात मोठी हाईट आहे, म्हणजे कशी तानाशाही किती कराव त्याची हद आहे। आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल में कुछ काला आहे। आणि 13/5 ऑर्डर हे जून महिन्याच्या 15 तारखेला दाखवता, 1 महिना काय केलं की फाईल ही ऑर्डर कुठं खात होती, दाणे खात होते, कुठं पुरणपोळी खात होते, म्हणजे हे स्पष्ट होते का 13/5 ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं। हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली, ते कोर्टात गेले, मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही। अधिक काय म्हणजे कशा पद्धतीचं राज्य सरकार, एका इकडे काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतंय की भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही, तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमने और उसमें फरक क्या रहा। म्हणजे तुमचं आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचं आहे ते खोटं आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे। हे सरळ प्रॅक्टिस आहे, ही सरळ प्रॅक्टिस दबाव तंत्राची आहे, सूट घेण्याची आहे आणि बच्चू कडूला बदनाम करण्याची आहे। काय होतंय मी कालही सांगितलं होतं का नेता मरने से नहीं मरता और जल जाने से भी मरता नहीं है, उसके बदलामी से ज्यादा मरता है। आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न, बँक घाट्यात आहे, 49-60 कोटीवर आपण नफ्यात आहे, तरी 20% 20 कोटीचा परतावा याचा आहे। म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा 90 कोटीवर नफ्यात जाणारी बँक, ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहायला भेटतं। त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले, 6 कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाट्यात दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही 12 का 13 20 वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते, ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं, आम्ही पगार वाढवतो पण हे टार्गेट अचीव्ह करावं लागलं आणि त्यांनी ते तशा पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंय पण, आणि त्यांचे पगार वाढले, ते 6 कोटी वेळेवर द्यावं लागले। काही 2-3 हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या
अधिक डिजिटलाइज कसं करता येईल असेल, अधिक ऑनलाईन कसं करता येईल, काही तो खर्च आपण वाढवला. आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना काय होतंय, किमान संचालकांनी सुद्धा बदलामी करू नये.